पैसा, चला तुम्हाला इथून घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे. मला पैसे अशा ठिकाणी लपवले पाहिजे जिथे कोणाला शंका येणार नाही. का काय आलं? जामकर साहेबांनी सांगितलंय ते आल्याशिवाय तुला यातलं काय पण खायला द्यायचं नाही. असं कसं खाता येणार नाही? अरे माझा अर्धा पगार तुझ्या खाण्यावरच चाललाय रे बाबा. आता तुला खायला घालायचं ना तर मला कर्ज काढावं लागेल. काय छोटा पोलीस, काय खबर नाही, काय नाही, काय काम बंद केलं का? नाही नाही, असं कसं काम सोडलं? मी नाही काम सोडलं. हा तसं वाड्यावर काय घडलंच नव्हतं, म्हणजे तशी काय बातमीच नव्हती. मग म्हणलं कशाला इकडे यायचं उगाच, नाही आलो. हात नको लावू. खबर नाही म्हणजे तुझं लक्ष नाही काम? हा म्हणजे मध्ये जरा लक्ष नव्हतं. अहो माझ्या दीदीच्या डोक्याला लागलं ना, मग जरा तिची काळजी घेता घेता राहिलं लक्ष द्यायचं. डिंपलच्या डोक्याला लागलं? हा. कसं काय? अहो काय आलं, बहुतेक त्यावशी दीदीचं आणि दाजीचं भांडण झालं. मग नंतर मम्मी वर गेली आणि वर गेलो तिला जोरात ओरडली. मग नंतर मी बी खालनं वर गेलो आणि वर जाऊन बघितलं तर काय दीदी अशी समोर पडली होती आणि तिच्या डोक्यातनं रागात येत होतं. कशावरून झालं भांडण? आता ते काय मला माहित नाही. हात नवला तो? आता खरंच आठवत नाही. आता एवढा लांब आलोय तर मला खाऊ द्या ना वाईस तरी. कशाला खाऊ द्या? एक काम घडत नाहीस तू, तुला कशाला खाऊ द्या? ए उचलाय? ओ नाही नाही, असं कसं उचला? ऐका ना हो साहेब, मी इथनं पुढे तुम्हाला सगळी बातमी देत जाईन. म्हणजे वाड्यावर जे काय घडले, भांडण बिंडण जे काय घडले का नाही, समदेऊन तुम्हाला सांगत जाईन. फक्त आताच्या टायमाला मला माफ करा. वाड्यावर घडणारी प्रत्येक गोष्ट मला कळली पाहिजे. हा. छोटा पोलिसाचं पद काढून घेईन मी. नाही नाही नाही, असं कसं नाही. हा
घरी घेऊन जा. घरी हा डॉक्टर वडील आहेत या बाळाचं. ते आत्ता जरी ह्याची जबाबदारी घ्यायला नाही म्हणत असलं तरी मम्मी म्हणते तसं बाळ झाल्यावर ती खरंच बदलत्याल का? माझ्या पोटातल्या बाळाला स्वीकारत्याल का? मम्मी म्हणाली ना वडील बदलत्या ती. मला खात्री आहे डॉक्टर पण नक्की बदलत्यात. सगळं चांगलं होईल. डॉक्टर तुम्ही कधी आले आणि काल कुठं गेले होता? नामाचा काही तपास लागतोय का बघायला गेलो होतो. मग गावला का नाम्या दादा? एवढं सोपं आहे का डिंपल ते? डॉक्टर नक्की नाम्या दादाला शोधायला गेला होता ना? का दुसरं काही चालू आहे तुमच्या डोक्यात? हे बघा मला एकटीला टाकून इथून पळून जायचं तर प्लॅन नाही ना तुमचा? डिंपल अगं मी एकटा का जाईन? गेलो तर तुला सोबत घेऊन नाही का जाणार? पार्टनरच तू माझी. होय एवढं प्रेमानं बोलताय ना म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुम्ही लोकांशी एवढं प्रेमानं समजूतदारीनं केव्हा बोलता नाही मला चांगलं माहित आहे. हे बघ डिंपल मी खरं काय तेच सांगतोय. आता याच्यावर विश्वास ठेवायचा की न ठेवायचा हा तुझा प्रश्न. ठीक आहे आपल्या बाळाची शपथ घ्या की तुम्ही मला फसवणार नाही आणि इथलं पैसे घेऊन तुम्ही पळून नाही जाणार. डिंपल वेडी आहेस का तू? काय वेडेपणा लावलाय सकाळी सकाळी? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही म्हणूनच सांगते शपथ घ्या. बरं ठीक आहे घेतो शपथ. मी तुला एकटीला सोडून जाणार नाही आणि इथून गेलो तर तुला सोबत घेऊन जाईल. झालं बसला विश्वास? वाट बघ तू आणि तुझ्या पोटातलं हे बाळ. माझा याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही जगला काय मेला काही मला काहीही फरक पडत नाही. अजून फक्त 2 दिवस. या 2 दिवसानंतर मी तर इथून निघालो मग मी कोणाच्या बापालाही सापडणार नाही. त्याआधी मला नाम्याचा निकाल लावावा लागेल. डॉक्टर मम्मी मग ऐक डिंपल मला ना जरा महत्वाचं काम अचानक आठवलं. मी आलोच जाऊ. अहो नाम्या दादाला ओळखताय का डॉक्टर? घर म्हणजे ना अर्ध पोलीस स्टेशन झालंय. झालं आता कोण तडमडलं? एक तर आधीच मी काही काम करत नाही त्यात काम करायला घेतलं की कोणी ना कोणी येतं. आले अरे डॉक्टर तुम्ही या ना या या. कशा आहात? मला काय धाड भरलीये? उलट मी लोकांना धाड भरवेन. हे तुमच्यासाठी. की फळं माझ्यासाठी? हो डॉक्टर आमच्या यांना ना हे असं कधी आणायचं सुचतच नाही. तुम्ही त्यांच्यावर अशी काहीतरी जादू करा ना एखादा मंत्र वगैरे टाका त्यांच्यात म्हणजे ते ना सतत माझ्या अवतीभोवती फिरले पाहिजेत. मी सोडून त्यांना दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे. 24 तास फक्त मी आणि मी. घरात पण ना मला असं घेऊन छान असे नाचले पाहिजेत. माझ्यासोबत मस्तपैकी रोमॅन्टिक डान्स केला पाहिजे यांनी. मला काय असं करता आलं असतं नक्की केलं असतं. माझ्यासोबत डान्स नाही जादू. जादूचं म्हणतोय. जादू जर करता आली असते तर नक्की केली असते. हे काय फाईल वगैरे काढल्यात काही
आवरावर चाललोय घरात. हो. जामकर साहेब नाही आहेत का? ते कसे असणार आहेत, ते गेले ड्युटीला. अच्छा, मला पाणी पाणी मिळेल का? अरे तुम्ही माझ्याशी बोलतच बसलात ना, मी पाणी द्यायचंच विसरले तुम्हाला. आणि त्या लगेच. हो, माझंच चुकलं. मी हे काय, बँकेतला पैसा तर संपत आलाय. बाहेर एवढं पैसा आहे तर बँकेचं खातं रिकामच. डॉक्टरांना सांगते खात्यात पैसा टाकायला. थांबा थांबा, बूट काढतो. कसली फाईल चालताय? आता आणखी कुणाची जमीन लाटायची आहे? अहो बँकेची फाईल आहे, बघा किती पैसे बघा. सगळे पैसे कुणी बँकेत ठेवतं का डिपॉझिट म्हणून? पोलिसांपासून दडवण्यासाठी लोक कुठे कुठे आणि कसे कसे पैसे लपवतात. बाप रे बाप. तुम्ही कुठे लपवलेत 22 कोटी रुपये? गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. झाली तुमची गंमत करून झाली असेल तर सांगाल का तुम्ही तर कशासाठी आलाय ते? काळजी पोटी आलो हो, काळजी पोटी आलो. तुमच्या डोक्याला मार लागून तुमची स्मरणशक्ती गेली तर नाही ना, असा विचार संपून गेला माझ्या डोक्यात. तुमचा कुणी जीव घेण्याचा प्रयत्न तर नाही ना केला? तुमच्या नवऱ्यानेच तुम्हाला मारून टाकायचा प्लॅन तर नाही ना केला? हो काय बोलताय तुम्ही? ते कशाला माझा जीव घेतेली? कुणाचं काही सांगता येत नाही. माणूस आज आहे उद्या नाही. बजा काल होता आज नाही. सांगताय ना कशामुळे झालं हे? अहो काय सांगायचं तुम्हाला? मला अशक्तपणा आल्यामुळे चक्कर आली आणि चक्कर येताना हा टेबल लागला म्हणून रक्त आलं. बाकी असं कुणी जीव घ्यायचा प्रयत्न काय नाही केलेला. हा टेबल लागला. चला येतो आम्ही. पोलीस तुमच्या सेवेत आहेत पण तुम्हाला पोलिसाच्या सेवेची गरज नाही असेच दिसते प्रथमदर्शनी. पोलीस जनतेचा मित्र नव्हे, स्मार्ट मित्र. चला येत. हा हे द्या. पेशंट आहात, आणलीयेत, खा, धष्टपुष्ट व्हा. हा घ्या. Everything is so simple. तुम्ही ना उगाच नवऱ्यावर संशय घेताय. त्यांचा खूप विश्वास आहे तुमच्यावर, म्हणून तर त्यांनी एवढ्या फाईल ठेवल्यात घरात. नाही नाही, या फाईल मध्ये ना काही नसणार आहे म्हणून ठेवल्यात त्या. नाही तर मला काही कळू नये, मी काही बघू नये ना, अशा फाईली माझा हात पोचत नाही ना अशा ठिकाणी ठेवल्यात त्यांनी. नाही नाही नाही, माझी खात्री आहे जामकर साहेब असं काहीही करणार नाही. हो असं केलंय त्यांनी. ती मुंबईची सटवी, तिला भेटून आले ना तेव्हा एक फाईल घेऊन आले होते. माझा हात पोचणार नाही ना अशा ठिकाणी ठेवली त्यांनी ती लपवून. बरं मी विचारलं तर मला काहीतरी भलतंच कारण सांगितलं. मला पटलं नाहीये ते कारण. हो हो, काय काय सांगितलंय? म्हणाले कुठल्या तरी आरोपीची फाईल आहे ती. हो का? पण मग तुम्ही चेक करा ना ती, तुमच्या मनातला संशयही पळून जाईल नाही का? नाहीतर तुम्ही समजता तसं ते मुंबईची कोण बाई आहेत ते आणि त्यांचं काही प्रकरण असेल तर. नाही नाही, बोलताय ते बरोबर आहे. मला ती फाईल चेकच केली पाहिजे. हो पण माझा हात नाही ना पोचत तिकडे. अरे बापरे, मग कसं करायचं? बघा मी तुमची मदत करू शकतो, म्हणजे तुमची हरकत नसेल तर. नाहीतर मी काय असं बरोबर वाटत नाही ना. तुमची हरकत नसेल तर मी मदत करायला तयार आहे. चालेल ना, चालेल चालेल. नाही काहीच हरकत नाही. या तुम्ही, या इकडे या. या डॉक्टर.
ते स्टूल आहे. इथे कुठे ही. हा ही माझीच फाईल आहे. काय झालं डॉक्टर? आमचं एक खोटं बोलले ना, त्यात त्या मुंबईवाल्या सर्टिफिकेटच फोटो आहेत ना. माझं तर नशीबच फुटलं, संसार मोडला त्या सर्टिफिकेट माझा. नाही नाही नाही, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. खरंच? हो खरंच. नाही डॉक्टर, मला बरं वाटावं म्हणून तुम्ही असं बोलताय ना. नक्कीच त्या फाईल मध्ये काहीतरी असणार म्हणून तेवढा विचार करताय ना तुम्ही. मला द्या ती फाईल, मला बघू दे ती फाईल. काय आहे त्याच्यात मला कळू दे ना, माझ्या नवऱ्याने काय केलंय ते. दे. नाही, तुम्ही समजताय तसं काहीही नाही. तरी तुम्ही ती फाईल मला द्या. मला ना एकदा ती बघू दे, म्हणजे माझ्या मनाला शांती मिळेल. द्या ना ती फाईल. अहो मी सांगतो ना तुम्हाला, नको. हे फारच डेंजर गुन्हेगाराची फाईल आहे म्हणून मी नको म्हणतोय. आणि तरीही तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर नाही नाही, तुमच्यावर विश्वास आहे डॉक्टर. आणि तुमच्या नवऱ्यावरही ठेवा. खूप कष्ट करतायत ते, पण आता उपयोग काय? त्यांचे सगळे कष्ट, सगळी मेहनत पाण्यात जाणार आहे आता. तुमचा संशय गेला ना आता? हो, सगळी तुमचीच कृपा. नाही अहो, माझं काय? हे सगळं कंगणी बाबा घडून आणतात, मी फक्त निमित्त आहे. चला तुम्ही तुमची कामं करा, निश्चिंत व्हा. हो. येत आहे ना डॉक्टर? हो येतच आहे. चला चला मॅडम, येतो मी. वाड्यातली माणसं वाट बघत असतील. मग बापरे, केवढं काम पडलंय. आधी खाऊ की काम करू? आधी खाते, म्हणजे कसं काम करायला एनर्जी आहे. 10, 20, 30, 48. मला कळेल का तू असं का बघतेस माझ्याकडे? असं वाटतंय आत्ता उठशील आणि जीव घेशील. मला तुम्हाला चांगलंच माहिती मी का चिडलीये तुमच्यावर. तुला मी सांगितलं ना, त्या इन्स्पेक्टर जामकरच्या सांगण्यावरनं मी त्या डॉक्टरला पैसे द्यायला गेलो होतो म्हणून. ठीक आहे, पण अजून काय बोलणं झालं तुमच्या दोघांमध्ये? अजून काय बोलणं झालं? हे बघ, तो माझा काही कार्यकर्ता नाही किंवा माझ्या पक्षातला मोठा माणूस नाही. मी तिथे जाऊन त्याशी गप्पा मारत बसायला. मी तिथे गेलो, पैसे दिले आणि निघालो. बस एवढंच घडलं? आणखी काय घडायला हवं होतं? तुझ्या मनात काय चाललंय ना नेमकं तेच कळत नाही. येऊ का? या 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 जामकर साहेब या. बरं झालं तुम्ही आलात, नाही तर आमच्या बायकोने नजरेने जीव घेतला असता आमचा. जामकर साहेब काय घेणार? चहा, कॉफी? माहिती माहिती घेणार. खरी खरी आपलं ठरल्याप्रमाणे घडलं सगळं. हो, मी त्या डॉक्टरला पैसे दिले आणि पैसे बघून तो आपल्या अपेक्षेप्रमाणे खुश झाला. आणि स्वतःच्या बायकोची सुपारी दिली हे पण सांगा ना, की मी सांगू? नाही नाही, नको. बघू तरी नक्की काय चाललंय माझ्या नवऱ्याच्या मनात. मी त्याला पैसे दिलेत, पण माझे सगळे पैसे परत मिळतील ना? नाही. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. ठरल्याप्रमाणे चालू ठेवा. त्याला संशय येता कामा नये. तुम्ही त्याची काळजी करू नका, ते माझ्यावर सोडा. कोणाला कसलीच भनक लागू न देता कसं काम करायचं
मला चांगलंच माहिती. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, मी माझं.